माझा वाढदिवस की मी अंबाबाईला जाऊन येत असते. सगळ्यांनी अंबाबाईचं दर्शन घ्यायचं. आज गुलाबी कलरची साडी अंबाबाईला नेसवलेली होती आणि अंबाबाईचं रूप काय डोळ्यात भरून घेण्यासारखंच होतं. मुखदर्शनच घेतलं मी, कारण की ह्यानी कामावरून आल्यानंतर मग आम्ही अंबाबाईला गेलेलो. गर्दी काय नव्हती दर्शनाला, पण तरीसुद्धा आम्ही मुखदर्शनच घेतलं, कारण मुखदर्शनामधनं सुद्धा खूप छान दर्शन झालं. कारण गर्दी नव्हती तरी पण म्हटलं मुखदर्शन घेऊनच जाऊया, कारण रांगेतनं कमीत कमी तासभर तर लागला असता. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वांना. यायचं आहे सर्वांनी चहा प्यायला. हे गेलेले आहेत कामाला आणि आंघोळ वगैरे आवरून मी आता सगळ्यात पहिल्यांदा चहा घेणार आहे. सकाळचं वातावरण आमच्या इथलं बघू शकता, खूप छान आणि प्रसन्न आहे. आणि आंघोळ करून आलं की आधी चहा घेतल्याशिवाय पुढचं काही काम सुचत नाही. चहा घेतलं की एनर्जी ड्रिंक जसं मिळतं बघा, त्या पद्धतीने होते आणि कामं करायला मग अजिबात कंटाळा पण येत नाही. सडा रांगोळी वगैरे माझी झालेली आहे आणि आता मी बसणार आहे देवपूजेला. तर देवपूजेसाठी एक कळशी पाणी बरोबर लागतं, तर ही कळशी मी देवपूजेसाठीच केलेली आहे. आणि आज मी एकटीच देवपूजा करणार आहे, कारण कोणच घरामध्ये नाही आहे. स्त्री पण नाही आणि हे पण नाही आहे, त्यामुळे मी एकटीनं सगळी देवपूजा करायची असं, कारण पर्यायच नाही आहे. आणि आजची रांगोळी बघू शकता, अशी रांगोळी मी दारामध्ये काढलेली आहे. आणि जो मी कोल्हापुरातनं ट्रायपॉड आणलेला होता तर तो मोडलाच. कसं होतं, ट्रायपॉड मी उभा केलेला होता आणि धक्का लागून तो पडला आणि मोडला. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. चला, सगळं आवरलेलं आहे माझं. आता मी चाललेले दुकानात. आज शनिवार असल्यामुळे श्रीची सकाळची शाळा होती, तो गेलेला आहे आणि हे पण गेले आहेत कामाला. आणि सगळं आवरलेलं आहे, धुणं भांडी जेवण वगैरे सगळं. आता मी जाणार आहे दुकानात. आणि मैत्रिणींनो, आता चालू आहे थंडीचा सीझन आणि थंडी म्हणले की अंग फुटणं वगैरे सगळं होतंच, कारण की आता सगळीकडेच थंडी आहे बघा. आणि अचानक थंड पण असते, अचानक गरम पण होतं. म्हणजे काय, तिन्ही ऋतू एका दिवसात चालू आहेत. आभाळ येतं आमच्या इकडे, तर आज आभाळ पण येत आहे, थंडी पण वाजत आहे सकाळी आणि दुपारी गरम पण होत आहे, असं चालू आहे. तुमच्याकडे कसं वातावरण आहे ते सुद्धा नक्की कळवा. आणि थंडीमध्ये आपण स्वतःची आपल्या कशी काळजी घ्यायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे माझा तर अनुभव सांगते, साबण जो असतो तो शरीराला कमी लावायचा, कारण साबणामुळेच बघा कसं होतं, चेहरा असू दे किंवा त्वचा असू दे, ती जास्त असं ड्राय होते आणि फुटली जाते. त्यामुळे आपण बेसन पीठ, परत त्यामध्ये हळद आणि साय किंवा दूध घालून त्याचं मिश्रण जरी अंगाला लावला तरी सुद्धा चालतं. त्यानं म्हणजे आपली त्वचा मऊ पण राहते आणि फुटत पण नाही बघा. काय रे, काय करायचं चाललंस? त्यामुळं बेसन पीठ, दूध, हळद मिक्स करून लावलं तरी सुद्धा चालेल. आणि आपण जास्त सकाळी थंडी असते म्हणून एक चूक काय करतो माहितीये का, म्हणजे उकळलेल्या पाण्याने, एकदम कडकडीत पाण्याने आंघोळ करतो, पण ते पण चुकीचं आहे. एकदम गरम पाण्याने आंघोळ सुद्धा थंडीमध्ये करायची नाही कधी. त्यामुळे सुद्धा काय होतं, कडकडीत पाणी एकदम गरम घेतल्यामुळे आपली त्वचा जी असते ती एकदम ड्राय होते आणि ड्राय झाल्यामुळे काय होतं, तर मग फुटली जाते ती त्वचा. त्यामुळं आंघोळ करत असताना कोमट पाण्यानेच करायचं, जास्त कडकडीत पाण्याने आंघोळ करायची नाही. आणि शक्यतो ह्याच्यात थंडीमध्ये कोमट पाणी प्यायचं आपण, कारण कसं होतं बघा, संधिवाताचा जास्त त्रास म्हणजे सूज येणं किंवा असं ढक्कल्यावानी होणं असं जास्त थंडीमध्ये होतं. तर का, आपल्या जे थंडीमुळे कसं होतं, शिरा ज्या असतात किंवा नसा ज्या असतात त्या आकुंचन पावतात बघा. त्यामुळं आपण कोमट पाणी प्यायचं थंडीमध्ये. आणि थंडी असते त्यामुळे आपण काय करतो, पाणी कमी पितो. तर ती एक चूक आपण करतो. पाणी कमी पिल्यामुळे सुद्धा आपली म्हणजे त्वचा जी असते ती कोरडी होते आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं कोरडी होते. थंडीमुळे पण हवेत कसं थंड असल्यामुळं, आर्द्रता असल्यामुळे त्यामुळे पण कोरडे होते आणि त्यात आपण पाणी कमी पितो, त्यामुळे सुद्धा मग जास्त त्वचा ही कोरडे होते. त्यामुळे पाणी जास्त प्यायचं आणि पाण्याची आवश्यकता आपल्या शरीराला जास्त असते, लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढं तुमची स्किन जी असते ती पण एकदम असं फ्रेश दिसते
आणि चेहरा सुद्धा बघावा आपला एकदम टवटवीत आणि आपल्याला सुद्धा असं फ्रेश वाटतं जास्त पाणी पिल्यामुळं. कारण पाणी पिल्यामुळं काय असतं, जे आपल्या शरीरात नको असलेले घटक असतात ते आपल्या लघवीद्वारे संडासद्वारे जाण्याचा म्हणजे उपयोग होतो. त्यामुळे जास्त पाणी प्यायचं. थंडीमध्ये ओठाला पण बघा तुम्ही ओठ फुटले जातात तर तुम्ही मध लावू शकता. परत तिळाचं तेल असतं बघा, तिळाच्या तेलाने सुद्धा तुम्ही मालिश पूर्ण शरीराला केला तरी सुद्धा आपली स्किन चांगली राहते. बदामाचं तेल असेल, तिळाचं तेल असेल, त्यानं मालिश करायचं, त्यानं आपली म्हणजे स्किन चांगली राहते. किंवा मुलतानी माती त्यामध्ये सुद्धा आपण दूध घालून ती सुद्धा लावली तरी सुद्धा चालतं. म्हणजे साबण शक्यतो थंडीमध्ये कमी वापरायचा. साबणामुळे जास्त स्किन आपली ड्राय होते. आणि जास्तीत जास्त पाणी प्यायचं. शक्यतो पाणी हे कोमट प्या, कारण की नसा आपल्या आकुंचन पावलेल्या असतात. मग कोमट पाणी आपण जर पिलं, आपल्या शरीराला कसं असतं थंडीमध्ये उष्णतेची गरज असते. आपण बघा उन्हाळ्यामध्ये काय करतो तर थंड पाणी पितो, कारण आपल्या शरीरातलं तापमान जे असतं त्यावेळी वाढलेलं असतं. मग आपण गार करण्यासाठी आपण थंड पेय जास्त पितो उन्हाळ्यामध्ये. तसं थंडीमध्ये कसं होतं, आपल्या शरीराचं तापमान जे असतं ते थंड झालेलं असतं. तर ते आपलं तापमान आपण म्हणजे हे करण्यासाठी, तापमानाची आपल्या शरीरातल्या प्रमाण वाढवण्यासाठी आपण कोमट पाणी प्यायचं. जास्तीत जास्त एकदम उकळलेलं पण नाही, कोमट पाणी करायचं आणि प्यायचं. त्यामुळे काय होतं, संधिवाताचा वगैरे त्रास आपल्या शरीराला कमी होतो आणि आपल्याला सुद्धा असं फ्रेश वगैरे वाटतं. त्यामुळं कोमट पाणी प्यायचं. कसं असतं, आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण पॅक राहण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे फुल कपडे घालायची. शक्यतो हाताला सुद्धा असं म्हणजे जे हे मिळतात बघा, हातमोजे मिळतात ते, पायाला सॉक्स, परत स्वेटर, कान वगैरे पॅक करायचे आणि पॅक राहायचं शक्यतो. आणि थंडीमध्ये जे सर्दीचा त्रास होतो बघा आपल्याला, म्हणजे सारखं नाकात असं गवगवतं, घशात गवगवतं, तर ते कोमट पाणी पिल्यामुळे तुमचं, आणि त्या कोमट पाण्यात जर असं थोडंसं लिंबू पिळून पिलासा तरी सुद्धा चालेल. पण कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून जे पितात ते अजिबात चालत नाही, लक्षात ठेवा. कारण मध आणि पाणी हे वेगळंच, कोमट पाणी हे वेगळं कॉम्बिनेशन होतं आणि ते हानिकारक सुद्धा असतं आपल्या शरीराला. एक जण म्हणतात बघा, मी सकाळी उठल्या कोमट पाण्याने मध घेते तरी सुद्धा म्हणजे मला काही फरक जाणवत नाही, कारण की ते चुकीचंच आहे. लक्षात ठेवा, कोमट पाणी आणि मध हे चुकीचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळं साध्या पाण्यात म्हणजे रूम टेम्परेचर जे पाणी असतं त्यामध्ये मध मिक्स करायचं आणि प्यायचं. ते वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतोच, पण मध हे आपल्या शरीराला खूप चांगलं असतं. आणि थंडीमध्ये शक्यतो ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांनी डिंकाचे लाडू जास्त खायचे. डिंक हा पौष्टिकच आहे, लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी. म्हणजे हाडांची जी समस्या असते ती कमीच होते. डिंक असून दे किंवा खारीक असून दे, खोबरं, सुकं खोबरं असतं ते, आपण जे बाळतीनबाईला डिंकाचा लाडू बनवतो बघा, ते सगळे पदार्थ आपण त्या लाडवामध्ये मिक्स करून घरी जरी तुम्ही लाडू बनवला सेंद्रिय गुळामध्ये तर खूपच छान. लक्षात ठेवा, ते एक उष्णता देण्याचं काम करते. तीळ पण मिक्स करायचे त्यामध्ये, भाजून तीळ सुद्धा मिक्स करून त्याचा लाडू बनवायचा, कारण की आपल्या शरीराला त्याने उष्णता जास्त मिळते. आणि आपलं शरीर मग एकदा कसं होतं बघा, थंडीमध्ये हाडं अशी झोपून उठलो आपण की हात सरळ होत नाही किंवा हातात मुंग्या येतात. असं का होतं तर शिरा ज्या असतात त्या आपल्या त्या आकुंचन पावलेल्या असतात. थंडीमुळं वातावरणात जास्त असं गारवा असल्यामुळं सगळ्या शिरा नसा ज्या असतात त्या आकुंचन पावलेल्या असतात. मग अशा वेळी आपण कोमट पाणी जर पिलं तर त्या शिरा मोकळ्या होण्यासाठी मदत होते, लक्षात ठेवा. त्यामुळे थंडीमध्ये शक्यतो गरम पाणी प्या. चला, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थंडीमध्ये सगळ्यांनी वयस्कर लोकांनी शक्यतो आणि लहान मुलांनी काळजी घ्या, कारण वयस्कर लोकांचं पण कसं होतं बघा, ज्यांचं बायपास वगैरे झालेलं आहे त्यांनी थंडीत अजिबात फिरायचं नाही, कारण रक्त गोठतं थंडीमध्ये शक्यतो जास्त. सकाळी जर लवकर ती माणसं उठली तर त्यांचं बघा बाहेर वगैरे वातावरणात गेलीत की रक्त गोठण्याची शक्यता त्यांची जास्त असते, म्हणजे 80% तर असते.
म्हणून शक्यतो ज्यांचं बायपास वगैरे झालेलं आहे, वयस्कर लोक आहेत, त्यांनी बाहेर पडू नका. रक्त गोठलं की अटॅकचा वगैरे संभव हा असतोच, लक्षात ठेवा. त्यामुळे जास्त करून वयस्कर लोक आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्या. आणि सकाळी जर मग आपण उठून योगासनं वगैरे केली तर काय मग शरीर आपलं म्हणजे गरम होतं आणि उकडायला लागतं बघा. आणि योगासने ही सगळ्यांनी केलीच पाहिजेत, माझ्यापासून तुमच्यापर्यंत. शक्यतो स्त्रियांचाच प्रॉब्लेम होतो, लक्षात ठेवा. स्त्रियांना उठले की सकाळी डबा असतो, मुलांचा मिस्टरांचा डबा असतो, घरात देवपूजा असते, सडा रांगोळी असते, घरात धुणं धुवायचं असतं, काय नाही काहीतरी कामं ही सकाळ सकाळी असतात. त्यामुळे स्त्रियांना शक्यतो वेळ मिळत नाही. पण जेंट्स असतील त्यांनी तर जेंट्स लोकांनी किंवा मुलांनी करावं, कारण की योगासनं खूप महत्त्वाचे आहेत आणि आपली खरी संपत्ती आपलं शरीरच आहे. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. सगळ्यांचा आजचा दिवस आनंदात उत्साहात जाऊन दे हीच अंबाबाई चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.